नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला विनंती करते, की या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर त्याची लिंक शेअर करा. तुम्ही बेल आयकॉन दाबलात तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. आणि तुम्ही जितका लाईक कराल, तेवढा हा व्हिडिओ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदत कराल. मला खात्री आहे, की अशा पद्धतीचं हे जे मी स्पष्टीकरण देत असते साधारणपणे भारतीय परराष्ट्र धोरणाबद्दल काय घटना घडतात, हे तुम्हाला मराठीमध्ये सहसा अन्यत्र बघायला मिळणार नाही. आणि खास करून मोदींचं जे धोरण आहे त्याच्यावरती टीका करणारे अनेक जण तुम्हाला मिळतील, परंतु ते समजावून सांगणारे आणि त्याच्यामध्ये सकारात्मक काय आहे, हे सांगायचा प्रयत्न जो इथे घडतो, तो विशेष आहे. ज्या कोणाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्या सर्वांपर्यंत ही लिंक पोहोचवाल तुम्ही, अशी मला आशा आहे. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे, तो आहे स्थलांतरितांचा. आणि प्रत्येक वेळेला आपण बघितलं आजपर्यंत जगामध्ये कुठेही निर्वासितांचा प्रश्न आला, स्थलांतरितांचा प्रश्न आला, की साधारणपणे आपल्याला आठवतं ते पौर्वात्य जग, नाहीतर मग कुठेतरी दक्षिण आफ्रिकेमधलं जग. परंतु गेल्या काही दशकांमध्ये पाश्चात्य जगाने सुद्धा निर्वासित स्वीकारलेले आपण बघितले. तुम्हाला आठवत असेल, की ते एक किनाऱ्यावरती मृतप्राय झालेलं एक छोटंसं बालक, त्याचा एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला. ते बालक आणि त्याचं कुटुंब हे बोटीत बसून पाश्चात्य देशांकडे निघालं होतं आणि ते दुर्घटनेत सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण तो जो फोटो आहे, तो संपूर्ण जगभर इतका प्रसिद्ध करण्यात आला आणि साधारणपणे मला आठवतंय त्यानुसार आठवड्याभरातच युरोपियन देशांनी एकामागून एक धोरण जाहीर केलं आणि इमिग्रेशन साठी म्हणजे अशा पद्धतीने जर का लोक पाश्चिमात्य देशात येऊ बघत असतील, तर त्यांना आम्ही स्वीकारू असं धोरण बनवलं गेलं. दर वर्षाला किती इमिग्रंट्स घ्यावेत, निर्वासित घ्यावेत, ह्याचे आडाखे बांधले गेले, धोरण ठरवलं गेलं आणि विविध देशांनी युरोपामधल्या किती आपल्यामध्ये सामावून घ्यावेत, किती जण दरवर्षी, याच्याही गोष्टी झाल्या. त्याच जोडीला या देशांमध्ये एक खूप मोठी मोहीम राबवण्यात आली, की तुमच्याकडे जे लोक येत आहेत, ते वेगळ्या संस्कृतीतले येतायत, वेगळ्या जाती-पंथाचे आहेत आणि मग त्यांना संस्कृतीमध्ये तुमच्या सामावून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्यांच्याशी अशा पद्धतीने वागा, की त्यांना इथे दुजाभाव आहे असं वाटणार नाही. हा देश आपला स्वतःचा आहे असं वाटेल. आपुलकीने ते राहू शकतील, प्रेमाने राहू शकतील असं वातावरण तयार करणं, ही जबाबदारी ही स्थानिक युरोपियन जनतेवरती टाकण्यात आलेली होती. आता आणि मग त्याला मल्टीकल्चरलिझम वगैरे बरीच काय-काय नावं दिलेली तुम्ही ऐकली असेल. आज परिस्थिती अशी आहे, की युरोपामधला एकामागून एक देशामध्ये हे आलेले निर्वासित आहेत. ते दंगली पेटवतायत, जाळपोळ करतायत, दुकानं लुटून नेतायत आणि तिथले जे अ, मूळचे नागरिक जे आहेत युरोपियन, त्यांच्या मुलींना पळवतात, त्यांच्या बायकांवर बलात्कार करतायत, त्यांची धर्मांतरं घडवून आणतायत. वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हेगारी ही इतकी फोफावलेली आहे, की यापूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीची गुन्हेगारी त्या जगाने कधी बघितलेलीच नव्हती. तेव्हा एक जी कल्पना मांडण्यात आली, की अ, न ज्यांना खाणं-पिणं सुद्धा दुरापास्त आहे, अशी ही मंडळी आहेत आणि ती इथे पोहोचल्यानंतर योग्य सुविधा दिल्या, तर ही माणसं समाजाचं उपयोगी काम करू शकतील. ही एक आशा दाखवण्यात आली होती. ती आशा आज पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे. आणि मग तुम्हाला दिसेल, की युरोपामधले अनेक देश जे आहेत, ते आपल्या या धोरणावरती विचार करताना तुम्हाला दिसतील, की खरोखरच हे सगळं आवश्यक होतं का? खरोखरच माझा निर्णय बरोबर होता का? जनतेने तर आधीच ठरवलंय. ते अतिशय कंटाळलेले आहेत. परंतु अशा प्रकारे वेगवेगळ्या देशात स्वीडन असेल, नॉर्वे असेल, फ्रान्स असेल, अ, आणि खुद्द ब्रिटन सुद्धा
जर्मनी असेल, इथे सर्वत्र हा जो उपद्रव चालू आहे, तो उपद्रव बघितला तर त्या जनतेचे अश्रू जे आहेत, त्यांची वेदना जी आहे, ती कोणाला समजणार? भारतीयांनाच ती सर्वात जास्त समजते मित्रांनो. पाश्चात्यांच्या या धड्यामधून अमेरिका काही शिकली आहे असं अजिबात नाही. हे जे काही काही लाख निर्वासित दरवर्षी सामावून घेण्याचा प्रयोग झाला, त्यातले काही निर्वासित हे अमेरिकेमध्ये सुद्धा स्वीकारले गेलेले होते. परंतु ते कमी होते म्हणून की काय? बायडेन प्रशासनाने आता मेक्सिको हा जो देश आहे त्यांच्या दक्षिणेचा, त्याच्या सगळ्या सीमा उघडून दिलेल्या आहेत. सीमेवरती जे रक्षक आहेत, त्यांना सक्त ताकीद आहे, की ज्या माणसांना आत यायचं असेल, त्यांना येण्याची पूर्ण मुभा द्या. त्यांच्यावरती हल्ला करू नका, त्यांना थांबवू नका, त्यांचा प्रतिकार करू नका. त्या अशा प्रकारे अ, गेल्या काही दिवसामध्ये ज्या बातम्या येतायत, त्याच्यात असं म्हटलं जातंय, हजारो नागरिक हे मेक्सिकोच्या बॉर्डरवरून अमेरिकेमध्ये प्रवेश करतायत. हे सगळे बेकायदेशीर निर्वासित आहेत, स्थलांतरित आहेत आणि मग अनेक शहरं आहेत, त्यांनी आपापले कार्यक्रम जाहीर केलेले आहेत. त्यांना सँक्च्युअरी सिटीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे आश्रयदाता शहरं आणि ही आश्रय देणारी जी शहरं आहेत, त्यांनी ही आपली जबाबदारी मानलेली आहे, की अशा प्रकारे जे निर्वासित येतील, त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या राहण्याची सोय करणं, हे आपलं कर्तव्य आहे. हे एकदा तुम्ही कर्तव्य आहे मानलं, की मग पुढचे टप्पे काय येतात, ह्याचा अनुभव युरोपाने घेतलाय. परंतु अमेरिकेचं जे नेतृत्व आहे, खास करून डेमोक्रॅट नेतृत्व जे आहे, ते ह्याच्यामधून काहीही शिकायला तयार नाही. हीच बाब पुढे येते आहे. एकाने एक साधारणपणे एस्टिमेट दिलेला आहे, अंदाज वर्तवलाय, की न्यूयॉर्क शहरामध्ये जी माणसं जाऊन पोहोचतायत आज, ही सगळी स्थलांतरित, निर्वासित, नाव काहीही द्या त्यांना. त्यांच्यासाठी तिथल्या शहराने शहराचे जे मेयर आहेत त्यांनी शहरामधल्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहण्याची त्यांची सोय केलेली आहे. अशा पद्धतीने लोक येतील आणि त्याच्यावरती साधारणपणे किती खर्च होईल याचा एक अंदाज व्यक्त केला गेलाय आणि ती रक्कम $1200 कोटी एवढी अवाढव्य आहे. $12 बिलियन माझ्या अंदाजाने $12 बिलियन आज पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या खात्यामध्ये सुद्धा अवेलेबल नाहीये. एवढा मोठा पैसा अमेरिकन सरकार, न्यूयॉर्क शहर हे आपल्या शहरामध्ये येणाऱ्या निर्वासितांवर करायला स्वतः वचनबद्ध झालेला आहे. हे एका शहराचं उदाहरण दिलं, अशी किती शहरं अमेरिकेत आहेत, तुम्ही कल्पना करू शकता. आणि मग एकंदरीत असं सांगितलं जातं, की गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण 5 लाख निर्वासित अमेरिकेमध्ये आलेले आहेत. 5 लाख ही छोटी संख्या नाहीये. गेल्या बायडेन सत्तेवरती आल्यापासून किती आले असतील, ह्याचा अंदाज आपण करू शकतो आणि इथून पुढे आणखी किती येणार आहेत, ह्याचाही अंदाज तुम्ही करू शकता. असं एक म्हटलं जातं, की ही जी माणसं येतायत त्यांची इथे राहण्याची सोय त्यांना काम करता यावं म्हणजे कायदेशीररित्या काम करता यावं म्हणून त्यांना वर्क परमिट द्यायचं म्हणजे काम करण्याचा ज्याला इकामा किंवा परवाना म्हणतो आपण, तो परवाना त्यांना मिळवून द्यायचा आणि मग त्यांच्यामधले जे काही उत्सुक असतील, त्यांना नागरिक बनवून घ्यायचं इथपर्यंतचा सगळा आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे. ही माणसं ज्यावेळेला मतदार बनतील, त्यावेळेला अमेरिकेमध्ये काय घडून येईल याचा विचार करा. आजपर्यंत तिथे जो श्वेतवर्णीय प्रजा आहे, ती बहुसंख्य आहे. त्यांची संख्या जर का कमी करायची ठरवली, तर अशा पद्धतीने स्थलांतरित आत घेऊन कायमची सोय डेमोक्रॅटिक पक्ष स्वतःसाठी करताना आपल्याला दिसतो आहे. ही अत्यंत भीषण गोष्ट आहे. कारण हे जे निर्वासित येतायत, त्यांची अवस्था बघा काय आहे ती. त्यांना सगळं फुकट. मी तर वाचलं, की न्यूयॉर्कमध्ये जे सेंट्रल पार्क आहे, त्या सेंट्रल पार्कमध्ये सुद्धा त्यांची राहण्याची सोय करून देण्यात येणार आहे. किती दिवस ते राहणार तसे? त्यांना जॉब मिळेपर्यंत म्हणजेच त्यांना नोकरी मिळवून देणं हे काम कोणाचं झालं? हे अमेरिकन सरकारचं झालं. कल्पना करा मित्रांनो, अमेरिका स्वतःला भारताचा मित्र समजतो आणि हा मित्र समजणारा देश आहे
तो अमेरिकेमध्ये पर्यटनासाठी जाऊ इच्छिणारा जो भारतीय आहे, त्याला पर्यटनाचा व्हिसा मिळायचा, तर कित्येक महिने मुलाखतीची वेळ सुद्धा देत नाहीत. अजून सुद्धा हीच परिस्थिती आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तर सीमा उघडून द्यायच्या आणि मेक्सिकन प्रजेला आत घ्यायचं. ही काय कार्यपद्धती आहे? याला तुम्ही काय म्हणू शकाल? तेव्हा अंतरंगकोपी हेतू म्हणतात, ही गोष्ट जी आहे ती बायडेन सरकार जे आहे ते आता दाखवून देते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या काही महिन्यामध्ये हे सगळं घडून यावं, हा योगायोग मला तरी वाटत नाही. आणि त्याच्या मागच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे, की हे सगळं काय आहे प्रकरण. मी जो एक मालिका केली ह्याच्यावरती, की कम्युनिझम हा अमेरिकेमध्ये कसा आलेला आहे आणि त्यांनी वोकिझम हे नवीन नाव कसं धारण केलेलं आहे, ह्याच्यावरती मी एक मालिका बनवलेली तुम्ही बघितली असेल. आणि मग त्याच्यामध्ये मी हे स्पष्ट केलेलं होतं, की केवळ संपत्ती नव्हे, संपत्ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो मूव्हेबल आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच माणसाची संपत्ती असते असं नाही. तर तुम्ही श्वेतवर्णीय असणं, तुम्ही ख्रिश्चन असणं, तुम्ही पुरुष असणं, तुम्ही अमेरिकन असणं, ही सगळी सुद्धा तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावर तुमचा मालकी हक्क राहता कामा नये. तो मालकी हक्क जोवर तुम्ही गाजवाल तोपर्यंत समाजामध्ये समानता येणार नाही आणि म्हणून हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोसळवून पाडायच्या आणि मग ती जी व्यवस्था तयार केलेली आहे, ती व्यवस्था सुद्धा कोलमडून पडेल, अशाच एकंदरीत आराखडा बनवला गेलाय का? तजवीज केली जातीये का? अशी शंका मित्रांनो मनामध्ये येते. आपण केवळ नुसत्या शंकाच व्यक्त करू शकतो. तिथली जो समाज आहे त्यांना किती हतबलता जाणवत असेल, ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. ह्याच्याच जोडीला लिंग बदल, तुम्ही पुरुष असणं, हा सुद्धा तुमची संपत्ती ठरवली गेली आहे. स्त्री असणं, ही पण संपत्ती आहे. त्याच्यामुळे ट्रान्सजेंडर असतील किंवा आणि त्याचे काय 50 प्रकार शोधून काढलेत त्या लोकांनी. मला ते वाचण्यामध्ये सुद्धा स्वारस्य नाहीये. अशा पद्धतीने वागणारी जी मंडळी आहेत, ते एक प्रकारे संपूर्ण देशाचं सांस्कृतिक वातावरण बदलण्याचा प्रयोग करतायत आणि मग त्याच्यामध्ये एका माणसाने काही डॉक्युमेंट्स प्रसिद्ध केलेत. त्याच्यावरती मी एक विशिष्ट व्हिडिओ परत एकदा बनवीन. परंतु ज्या थंड डोक्यानी हे सगळं एक्झिक्यूट करताना आपण बघतोय, ते बघितलं तर मात्र मनामध्ये शंकेची पाल मित्रांनो चुकचुकते आणि मग कल्पना करा तुम्ही, की अशाच पद्धतीने स्थलांतरितांचे लोंढे जर का भारताकडे यायला लागले, तर काय होईल? तर काय होईल? कारण भारताच्या आसपास शेजारी जे देश आहेत, त्या सर्व देशांमध्ये किती स्फोटक परिस्थिती आहे असं आपण जाणतो आणि तिथे काहीतरी खुट्ट वाजलं आणि तिथे काहीतरी झालं, की मग ते सगळे लोंढे जे आहेत ते कुठे येतात? ते भारताच्या सीमेवरती येऊन पडतात. आपल्याला माहिती आहे रोहिंग्या मुसलमान हे म्यानमारमध्ये होते आणि तिथे उद्दामपणे वावरत होते, अरेरावी करत होते, उर्मटपणा करत होते. म्हणून म्यानमारमधल्या स्थानिक बौद्ध जनतेने त्यांना 14वा रत्न दाखवलं. ते 14वा रत्न दाखवल्यानंतर सगळे पळत कुठे आले? ते बांगलादेशात नाही गेले. जो बांगलादेश मुस्लिम आहे. ते पाकिस्तानात नाही गेले. जगामध्ये 50-55 मुस्लिम देश आहेत. त्यांच्यापैकी त्यांना स्वीकारायला कोणीही तयार नाही. ते आले, ते भारताच्या हद्दीत आले. त्यांना स्वीकारणारी युपीए सरकार इकडे 2 कारकिर्दी त्यांना मिळाल्या आणि हे सगळं चित्र कसं बदललंय हे आपण बघितलेलं आहे. असंच संकट जर का भारतावरती लादलं गेलं, लक्षात घ्या लादलं गेलं, तर काय होईल? आणि म्हणून मी एक जो व्हिडिओ केलेला आहे, की पाकिस्तानमध्ये ह्यांना टपकवतंय कोण? अनेक लोकांना असं वाटतं, की त्याच्यामध्ये खरोखरच भारताच्या तत्वज्ञानावरती अ, अ, प्रेरित झालेले लोक हे सगळं घडवून आणतायत का? ही शंका म्हणून असू शकते मित्रांनो, परंतु कल्पना करा तुम्ही अशा पद्धतीने बलुचिस्तान असेल, सिंध देश असेल, पख्तुनिस्तान असेल, इथे जर का वणवे पेटवले गेले आणि त्याच्यामधून जो एक भडका उडेल, त्यातून पाकव्याप्त काश्मीर त्याच्यामध्ये सहभागी करा.
ह्या सगळ्यामधून जर का लोंढे भारताकडे यायला लागले, तर तुम्ही आणि आम्ही काय करायचं ह्याची मनामध्ये गाठ आत्ताच बांधून ठेवा. हे सगळं जे अमेरिकेच्या सरहद्दीवर घडतंय, जे पाश्चिमात्य देशात घडतंय, ते तुमच्या देशात घडणार नाही असं नाही. ते तुम्ही घडवणार नाही आणि ती माणसंही कदाचित घडवणार नाही. परंतु अशा पद्धतीचे कुटील डाव टाकणारी मंडळी जी आहेत, ती आज सुद्धा ॲक्टिव्ह आहेत हे लक्षात घ्या. तुम्हाला आजच्या ज्या घडामोडी सगळ्या दिसतायत, त्याच्यातून हे खरं तर तुम्हाला अगदी स्पष्ट व्हायला पाहिजे. 2024 ची निवडणूक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची संकटं तुमच्या आणि माझ्या मार्गामध्ये फेकली जाणार आहेत. ती विघ्न आपण कशी पार पाडतो ह्याच्यावरती आपलं यश अवलंबून असणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, अमेरिकेच्या स्थलांतरितांचा जो प्रश्न आहे, तो दूर कुठेतरी तिकडे हजारो किलोमीटर लांब आहे. त्याच्यावर तुम्ही आणि मी कशाला विचार करायचा, व्यथित व्हायचं, असं म्हणू नका. कारण ते घडवणारी कुटील डोकी तीच आहेत आणि तीच डोकी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं डिस्रप्शन आणू शकतात. $1200 कोटी आज न्यूयॉर्कचं एक शहर खर्च करायला तयार झालंय. तो पैसा येणार आहे कुठून? तो पैसा न्यूयॉर्कची जनता भरणार आहे आणि ती कर म्हणून भरणार आहे. आणि हे कशासाठी सगळं? त्याचा त्यांना फायदा काय मिळणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये? आपण ज्यावेळेला कर देतो, त्यावेळेला आपण सरकारला काय कर देतो? त्यांनी रस्ते बांधावेत, हॉस्पिटल्स बांधावीत, अन्य सोयी उपलब्ध करून द्याव्यात. आपल्या देशामध्ये उद्योग-धंद्यांसाठी उत्तम वातावरण, पोषक वातावरण तयार करावं, सैन्य मोठं करावं, त्याची क्षमता वाढवावी, संरक्षणाची व्यवस्था करावी. हे सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या मनात असतात आणि म्हणून आपण कर देत असतो. आपण कर ह्याच्यासाठी देत नाही, की कोणीतरी निर्वासित, अवांछित निर्वासित, अनपेक्षित निर्वासित आपल्या देशात यावेत आणि आपल्याला त्यांना अनंत काळापर्यंत पोसत राहायला लागावं ह्याच्यासाठी कुठलीही जनता तयार नसते. आज अमेरिकन जनतेचे डोळे खाडकन उघडले, तरी सुद्धा आणखी 1.25 वर्ष ते काहीही करू शकणार नाहीत हे लक्षात घ्या. कारण त्यांनी त्यांच्या हातांनी बायडेन प्रशासन निवडून दिलेलं आहे. ही परिस्थिती ट्रम्प असते तर ती आली नसती, कारण ट्रम्पनी सर्व प्रकारचं इमिग्रेशन थांबवलेलं होतं. बरं असेल, की त्यांनी भारताला सुद्धा उजवा माप दिलं नाही. परंतु त्यांनी निदान हे संकट ओढवून आणलं नाही. आणि मग असं संकट हे त्यांनी भारतासाठी सुद्धा निर्माण केलं नसतं, इतकं आपण किमान म्हणू शकतो आज. आज ह्या लोकांच्या बाबतीत मात्र अशी खात्री देता येत नाही आणि म्हणून ते संकट जरी तिचे असलं, ते सुपात आहेत, ते जात्यात आहेत, आपण सुपात आहोत. ही बाब आपल्याला विसरता येत नाही. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.